नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात खास लागणारा आणि तोंडाला पाणी सुटेल असा हा गाजराचा हलवा. हिवाळा म्हटला की मार्केटमध्ये आता भरपूर गाजर आलेले आहेत आणि गाजर म्हटलं तर पहिलं ऑप्शन आपल्याला आठवतो तो म्हणजे गाजराचा हलवा. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छान टेस्टी आपला गाजराचा हलवा झालेला आहे आणि गरमागरम सर्व्ह करून खा, एकदमच छान लागतो. आणि अगदीच कमीत कमी इन्ग्रीडियंट्समध्ये मी हा गाजराचा हलवा बनवलेला आहे. फक्त 3 इन्ग्रीडियंट्स वापरून मी इथे गाजराचा हलवा बनवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही याच्यात एक्स्ट्रा पण अजून काही ॲड करू शकता. तर चला आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एकदम मस्त फ्रेश गाजर घेतले आहे. ते सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला वरतून थोडे थोडे किसून घ्यायचे आहे. हे जे वरती आपल्याला अशी व्हाईट व्हाईट हे असं दिसतं, तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला इथे हे किसून घ्यायचे आहे. पण लक्षात एक गोष्ट लक्षात राहू द्या, ही म्हणजे पहिली टिप आहे. जेव्हा आपण किसू आपल्याला जास्तही खरडून किसायचे नाही आहे. फक्त ते वरचं जे व्हाईट असतं तेवढं निघून जाईल. म्हणजे आपण त्याला म्हणतो का छोटे छोटे गाजराचे व्हाईट केस ते निघतील, तेवढंच आपल्याला इथे किसायचं आहे. किसायचं म्हणजे वरचं आपल्याला सालून घ्यायचं आहे फक्त. आणि त्यानंतर आपल्याला गाजर किसायचे. तर तुम्ही हा एक गाजर बघू शकता, मी वरतून सालला तो. अशा प्रकारे मी सगळे गाजर इथे मी सालून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. त्याने काय होतं की गाजर किसायला पण अगदी सोपे जातात आणि खाताना देखील ते असं मध्ये तोंडाला येत नाही. तर वरचं साल सालून झाल्यानंतर मी मागचे आणि पुढचे टिप्स असे नाईफने कट करून घेते, व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे. आणि काही नाही, अगदी फक्त 10 मिनिटात हा गाजराचा हलवा बनतो. फक्त मोस्ट ऑफ दी लेडीजचं म्हणजे म्हणणं एकच आहे की किसायला बराच वेळ लागतो. पण मग आता खायचं आहे आपल्याला असतं, मग त्या गोष्टी कराव्या लागणार. तर इथे मी लगेच किसणी घेतली आहे किसायला आणि व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे इथे मी किसून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये देखील ग्राइंड करून घेऊ शकता. आता मम्मी इथे नवीन काहीतरी पदार्थ करते म्हटल्यावर मग मुलीने पण लगेच काहीतरी करायला हवंच, म्हणून तिने पण छोटी किसणी घेऊन लगेचच गाजर किसायला सुरुवात केली. गाजराचा हलवा मात्र सगळ्यांनाच आवडतो. आता मम्मी नवीन काय बनवते हे बघण्यासाठी ती आली किचनमध्ये आणि मग माझ्यासारखंच तिला पण करायचं होतं. की मी पण तिला बिझी ठेवण्यासाठी तिला एक छोटी किसणी आणि एक गाजरचा तुकडा देऊन दिला मी, म्हणजे ती मला डिस्टर्ब करणार. तर इथे मी व्हिडिओ थोडा फास्ट करून दाखवते तुम्हाला. माझ्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला देखील लाईक करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघू शकता माझे सगळे गाजर किसून झालेले आहेत. आता मी इथे गॅसवर कढई ठेवणार आहे. कढईमध्ये मी इथे तूप टाकले. इथे मी घरचाच तुपाचा वापर केलेला आहे. भरपूर जण इथे तुपाऐवजी अगदी म्हणजे नॉर्मल फक्त 1 चम्मच तेलाचा देखील वापर करता. तर तुम्हाला तेल तूप जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. मी तर नेहमी तूपच वापरते. आणि तूप मेल्ट झाल्यानंतर वरतून लगेच जेवढं गाजर किसलेलं होतं तेवढं सगळं गाजर मी इथे टाकून दिलं आहे. आणि एक मीडियम फ्लेमवर मी 2 ते 5 मिनिटं हे छान परतू देणार आहे. तुपात टाकल्यानंतर एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 2 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. इथे 2 ते 5 मिनिटानंतर लगेच मी वरतून साखर टाकणार आहे. साखर इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, कारण गाजरला पण ही गोड टेस्ट असतेच. त्यामुळे इथे मी एक वाटीला थोडीशी कमी इथे मी साखरेचा वापर केला आहे. तुम्हाला जितपत गोड आवडतं तुम्ही तेवढी साखर इथे वाढवू शकता. साखर टाकल्यानंतर एकदा मिक्स करा. मिक्स केल्यानंतर इथे मी कोमट दुधाचा वापर केला आहे. इथे मी दूध तापवून घेतलं होतं, त्यानंतर थोडंसं रूम टेम्परेचरमध्ये मी आणल्यानंतर इथे आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये मी दूध टाकलं आहे. तुम्ही दुधाऐवजी इथे पाण्याचा पण वापर करू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं. भरपूर जण पाणी टाकून देखील हा
हलवा बनवतात. तर इथे जसं पण बॉईल आलं तर मी वरतून लगेच झाकण ठेवून दिलं आहे. आणि हा आपल्याला मध्ये-मध्ये 3-4 वेळा आपल्याला चेक करायचा आहे. आणि इथे गाजर व्यवस्थित शिजू द्यायची आहे दुधामध्ये आणि वरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता बघू शकता असा पूर्ण कोरडा होऊ द्यायचा आहे आपल्याला. मग याचा अर्थ असा होतो का आपले गाजर इथे व्यवस्थित शिजले आहे. आणि वरतून मी काजू, बदाम इथे बारीक कट करून टाकले आहे. हे ड्रायफ्रुट्स टोटली ऑप्शनल आहेत. काहींना आवडतात, काहींना नाही आवडत. तुम्ही नाही टाकले तरीही चालतील. किंवा याच्यात तुम्हाला अजून एक्स्ट्रा मनुके ॲड करायचे असतील तर तुम्ही ते देखील इथे ॲड करू शकता. आता वरतून पुन्हा झाकण ठेवून 1-2 मिनटं कमी गॅसवर होऊ देणार आहे. मी लगेच इथे गॅस बंद करणार. तर इथे आपला हलवा रेडी आहे. इथे मी गॅस बंद केला आहे आता आणि हा मी लगेच सर्व करणार आहे. तर भरपूर जण खव्यामध्ये हलवा बनवतात किंवा ड्रायफ्रुट्स टाकून बनवतात. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. हा कसाही बनवला तरी खायला अगदीच टेस्टी लागतो आणि एकदमच छान ही एक स्वीट डिश आहे. तर बघू शकता इथे मी लगेच वाटीमध्ये काढून घेतला आहे, सर्व केला आणि तुम्हाला खरंच सांगते खाल्ल्यावर एकदमच टेस्टी हा हलवा लागत होता. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.